नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडकी बहिणीकरिता महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। ही माहिती तुम्ही त्वरित पाहून घ्या। शासनाकडून महत्त्वाचं GR मध्ये ती माहिती देण्यात आलेली आहे। तर कोणती अशी महत्त्वाची माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। या अगोदर ज्या महिलांनी ई-KYC केलेली होती त्यांनी पुन्हा एकदा ई-KYC करावी किंवा नाही, किंवा ज्यांचे आई वडील नाही किंवा पती हयात आहेत किंवा मृत पावलेले आहेत यांच्यासाठी कोणते ऑप्शन आलेले आहेत ते देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। कशा तऱ्हेने ई-KYC करायची आणि कोणती कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागणार आहेत। शासन परिपत्रक पहा काय सांगते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करण्यात यावी। सदरची ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करायची आहे। प्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी या योजनेच्या ladkibhin.maharashtra.go.in या वेब पोर्टलवरील ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिमतः करण्यात यावी। सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्याच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना देखील पुन्हा एकदा वेब पोर्टलवरती जाऊन ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करण्याची त्यांना एक अंतिम संधी देखील दिली गेली आहे। त्याची देखील मुदत 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर संधी ही शेवटची असणार आहे। त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय तुम्हाला पुन्हा उपलब्ध होणार नाही याची दक्षता घ्यावी। अर्थात ज्यांची ही ई-KYC करत असताना काही डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक झाले असेल किंवा नावामध्ये मिस्टेक झाले असेल तर त्यांना एडिट करून ते पुन्हा दुरुस्त करण्याची संधी देण्यात आलेली आहे शासनामार्फत। ही एकच संधी तुम्हाला असणार आहे। त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक हे ऑप्शनचा उपयोग योग्य प्रमाणात करावे। विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी सदरची ई-KYC प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य देखील करण्यात यावे असे देखील येथे सूचना दिलेल्या आहे। तर महिलांनो, ज्यांचे वडील नाहीत, पती नाहीत किंवा हयात आहेत, ज्या महिला घटस्फोटित आहेत अशा संदर्भात तुम्हाला माननीय न्यायालय यांच्याकडून एक आदेश प्रमाणपत्र मिळत असतो। तो आदेश प्रमाणपत्र तुम्हाला आधी ई-KYC करण्या अगोदर अंगणवाडी सेविकाकडे तो सादर करावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे। अशा तऱ्हेने तुमची ई-KYC ची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे। तर अशा प्रकारे जेही काही महिलांनी ई-KYC केली नाहीत अशा प्रमाणात 31 डिसेंबरपर्यंत ई-KYC करून घ्यावी, त्यांची ई-KYC ही पूर्ण होईल। तर अशी ही महत्त्वाची अपडेट होती। सर्व आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। जरी तुम्हाला काही याच्यामध्ये अडचण असेल तर कमेंट देखील करून विचारा, तुम्हाला तशी माहिती देण्यात येईल। चला तर बहिणींनो, भेटूया पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।